नमस्कार. सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या भागाचा क्रमांक आहे 114. क्षेत्रज्ञ विभाग योग म्हणजेच गीतेतला 13वा अध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत. जीवनात ऑप्शन्स असले की बरं वाटतं. एखादा मार्ग जर अवघड असेल तर दुसरा ऑप्शन निवडू असे स्वतःला समजवतो आणि पुढे चालतो. आज अशाच एका ऑप्शनबद्दल बोलूया. कदाचित हा ऑप्शन तुम्हाला जास्ती आवडेल. चला मग एपिसोडला सुरुवात करूया. अन्ये त्वेवमजानन्तश् श्रुत्वान्येभ्य उपासते तेऽपि चातितरन्त्येव मृत्युं श्रुतिपरायणाः. हा या अध्यायातील 26वा श्लोक. या श्लोकात आपण चौथ्या आणि शेवटच्या मार्गाबद्दल बोलणार आहोत. मागच्या भागात आपण पुरुष आणि प्रकृती यांच्यातील फरक कसा करावा आणि हे कोणकोणत्या मार्गाने शक्य आहे हे बघितले. आतापर्यंत 3 मार्गांबद्दल आपण बोललो: ध्यानाभ्यास, सांख्ययोग आणि कर्मयोग. आज अजून एका मार्गाबद्दल बोलूया. आपल्याला कदाचित ध्यान, ज्ञान किंवा कर्म हे मार्ग कठीण वाटतील आणि श्रीकृष्णांना ह्याचा अंदाज होता. त्यामुळे ते अर्जुनाला अजून एक मार्ग सुचवतात. तो म्हणजे श्रुतिपरायणाः. म्हणजे नक्की काय करायचे? तुम्ही धर्मग्रंथ वाचू शकता. सनातन धर्मात असलेल्या अनेक ग्रंथातील गोष्टी वाचू शकता किंवा थोर संतांची प्रवचने ऐकू शकता. बरेचदा एखाद्या मार्गावर चालणे कठीण वाटते. उदाहरणार्थ, तुम्ही जर कधीच ट्रेकिंग केलं नसेल तर लगेच आज उठून तुम्ही गिरीभ्रमण किंवा माउंटेन क्लाइम्बिंग करू शकत नाही. हळूहळू प्रॅक्टिस करून, ट्रेनिंग घेऊन हे नक्कीच शक्य आहे. कदाचित तुमचा ट्रेनर पहिले काही महिने तुम्हाला नुसते वॉकिंग आणि श्वासावरचे कंट्रोल या 2च गोष्टी शिकवेल. ग्रंथ वाचून आपल्याला एक प्रकारची जाणीव येते. काय चुकीचे, काय बरोबर, मनातील नेगेटिव्ह स्टेट्स जसे की क्रोध, इच्छा, हेवा हे नक्की काय आहेत, या सगळ्या गोष्टी अधिक समजतात. अध्यात्म याचा फक्त थिअरॉटिकल अर्थ समजून उपयोग नाही. ते अंमलात आणता आले पाहिजे. आणि वाचन, संतांचे प्रवचन हे समजण्यास आपली मदत करतात. पुढे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की या जगातील सर्व काही हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या संयोगामुळे निर्माण झाले आहे. प्राणी असो किंवा माणूस, या दोघांमध्ये बरेच साम्य आहे. पण माणसातील बुद्धी किंवा दी एबिलिटी टू थिंक हा या दोघांमधला मोठा फरक आहे. हीच बुद्धी, ही चेतना आपल्याला शिकवते की परमात्मा ही सगळ्यात आहे. त्यामुळे जी व्यक्ती कुठलाही भेदभाव करत नाही, ती व्यक्ती खरोखर याच संकल्पनेच्या जवळ पोहोचू शकेल. ही समानता समजणे म्हणजेच मोक्षाच्या एक पाऊल जवळ आपण पोचलो. एक गोष्ट या प्रवासात अडथळा निर्माण करते, ती म्हणजे आपला अहंकार, इगो. आपल्यामुळेच सगळे घडते, माझ्यामुळे, माझ्या एफर्ट्समुळे हे शक्य झाले. ही डुअरशिपची भावना जोपर्यंत आपण विसरत नाही, तोपर्यंत हा मोक्षाचा मार्ग अवघड वाटेल. श्रीकृष्ण यांनी खोलात जाऊन आपल्याला मार्गदर्शन दिले आहे. 4 वेगवेगळ्या पद्धतीने आपण परमात्मा यांच्या जवळ कसे पोहोचू शकतो याचे मार्गदर्शन दिले आहे. मार्ग मधूनच बदलता पण येईल. तुम्ही कुठला मार्ग निवडाल याचा विचार नक्की करा. भेटूया लवकरच एक शेवटची मौल्यवान गोष्ट जाणून घ्यायला. धन्यवाद.